चिपळूण येथील फॉरेस्ट विभागाच्या शासकीय मालमत्तेच्या भिंतीवर भारतीय जनता पक्षाचे चिन्ह लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस नगरसेवक गटनेते साजिद सरगुरोह, नगरसेविका सफा गोटे आणि सुरेश पाथरे यांनी संबंधित फॉरेस्ट अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारला। शासकीय मालमत्तेवर कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह लावणे नियमबाह्य असल्याचे सांगत सरकारी जागेचा राजकीय वापर कसा काय केला जातो असा सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे। तसेच संबंधित चिन्ह तात्काळ हटवून जबाबदाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। आज सदर चिपळूणमध्ये परत एका पक्षाने देशाची तर वाट लावतेच, पण चिपळूणची वाट लावण्याच्या तयारी दिसते असं दिसण्यात येते। आज ह्या चिपळूणमध्ये चांगली एक प्रॉपर्टी गव्हर्नमेंटची शासनाची तयारी तर आहे, ज्याचं नाव वन विभाग आहे आणि त्या वन विभागाच्या मालमत्तेवरती BJP पक्षाने नाव आणि चिन्ह कोरले। ही सगळ्यात मोठी घाणेरडी वस्तू आहे। एखाद्या प्रशासकीय असलेल्या कार्यालयावरती एखाद्या पक्षाच्या चिन्हाने नाव टाकणे हे सरळ गुन्हा आहे आणि गुन्हा दाखल होण्यासारखी वस्तू आहे आणि ह्या विषयाला आम्ही निषेध करतो। ह्या संदर्भात आम्ही आज वन विभागात आलो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रात्री जेव्हा अंधार झाला, काळोख झाला, त्या काळोखामध्ये पक्षाचे कार्यकर्ते आले, त्यांनी कोण होते काय होते आम्हाला नाही माहिती, त्यांनी केले, कोरले आणि निघून गेले। पण मुद्दा असा आहे, एवढ्या काळोखात करायची गरज काय? देशात पण काळोख करून टाकला, चिपळूणात पण काळोख करण्याचा प्रयत्न चालला आहे। प्रशासकीय मालमत्तेवरती तुम्ही हे सगळं करताय, अरे काहीतरी लाज ठेवा। काहीतरी असलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही जेव्हा विचारलं, त्यांनी सांगितले आम्हाला या कुठल्याही वस्तूची माहिती नाही, 24 तासात आम्ही हे सगळं काढून टाकू आणि असलेल्या ज्यांनी हे केलंय कृत्य त्या लोकांच्या वरती आम्ही गुन्हे दाखल करू।